हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भाद्रपद शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी आपल्या भारतामध्ये आणि काही देशांमध्ये चंद्रग्रहण दिसणार आहे। त्या चंद्रग्रहाला खग्रास चंद्रग्रहण असेही म्हणतात। ते चंद्रग्रहण आपल्या भारतात दिसत असल्यामुळे आपल्याला काही नियम पाळायचे असतात। ते नियम पाळण्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये देणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया मुहूर्त काय राहणार आहे, वेद आणि सूतक काळ कसा पाळायचा आहे ते आपण मुहूर्त आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा। स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामी चरणी प्रार्थना करते। आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। चला तर पाहूया मग चंद्रग्रहण म्हणजेच खग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय? तर खग्रास चंद्रग्रहण म्हणजे आज या चंद्रग्रहाला असं चंद्रग्रहण पृथ्वीच्या सावलीमुळे पूर्ण झाकला जातो। चंद्र काही काळांसाठी लाल रंगाचा दिसतो, कारण ह्या दिवशी चंद्रग्रहण आपला गडद लाल रंगाचा दिसणार आहे। त्याच्यामुळे सूर्य आणि चंद्र हे पृथ्वीत सरळ रेषेत येतात, तेव्हा चंद्र आणि पृथ्वीच्या गडद सावलीतून जातो तेव्हा खग्रास चंद्रग्रहण होते। जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते। चंद्रग्रहण ही एक पूर्ण वैज्ञानिक खगोलीय घटना आहे। चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास आपल्याला दिसणार आहे। तर त्या दिवशी पौर्णिमा आपली श्राद्ध पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी आपल्या घरात वाईट दृष्टी म्हणजेच आपल्या चंद्रग्रहाचा काही वाईट परिणाम पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची असते। आणि त्या दिवसाचा वेळ मुहूर्त तुम्हाला मी सांगणार आहे। तर 1 सप्टेंबर रविवारी रात्री आपल्याला 9:57 सुरुवात होणार आहे आणि हा काळ मध्यरात्रीपर्यंत चालल्यामुळे आपल्याला 8 सप्टेंबर सोमवार उत्तर म्हणजेच आपला समाप्तीचा काळ आहे। 1:27 आपला समाप्त होणार आहे चंद्रग्रहणाचा काळ। म्हणजेच हे काळ जे आहे ते मध्यरात्रीचा आहे, त्याच्यामुळे 8 सप्टेंबर मी तुम्हाला सांगत आहे, कारण 12च्या नंतर हा दुसरा काळ असतो। तर आपला 9:57 सुरुवात आहे आणि 1:27 आपल्याला समाप्ती आहे। चंद्रग्रहणाचा कालावधी टाइम राहणार आहे 3 तास 30 मिनिटे म्हणजे 3.5 तास कालावधी राहणार आहे। आणि आपला जो वेद नियमानुसार कालावधी राहणार आहे तो आहे 12:57 आपल्याला वेद नियम आपल्याला पाळायचे आहेत। तर या कालावधीमध्ये आपल्याला फक्त देवाचं नामस्मरण आणि पठण करायचं आहे। जर तुम्हाला कोणते मंत्र स्तोत्र जर पठण असतील तर ते तुम्ही त्या काळामध्ये पठण करू शकता, कारण त्या काळामध्ये आपण केलेली सेवा ही आपल्याला लवकरात लवकर आपल्याला फळ मिळत असतं। म्हणून या काळामध्ये वाईट न काही अंधश्रद्धा न काही पाळता तुम्ही देवांची सेवा आराधना त्या दिवशी तुम्ही जागरण करून करायचं आहे। जर तुम्हाला ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल, जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायचं आहे। त्याच्यामुळे काय होणार, तुम्हाला नोटिफिकेशन येणार, सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण सुरुवात करूया। तर तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। बाय बाय सगळ्यांना।